जनतेच्या मनात गेल्या 2017ला पण काहीतरी होतं, 2014ला पण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात होतं, पण उद्धव ठाकरेंच्या मनात नव्हतं. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या मनात काय आहे हे जास्ती महत्वाचं आहे. जनतेच्या मनात काय आहे आम्हाला माहिती आहे. पण आता त्यांनी आपल्या मनातली गोष्ट पण त्यांनी सांगून दाखवली. एकंदर मनातले ते असं म्हणाले, त्यांनी केला नाही. ते असं म्हणाले की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल. मी म्हटलं की 2014ला पण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात होतं, 2017ला पण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात होतं, पण उद्धव ठाकरेंच्या मनात काय आहे हे उद्धव ठाकरेंनाच माहिती. आम्ही बातमी देऊ या संदर्भात असं थेट म्हणाले. कुठेतरी सकारात्मक पावलं त्यांच्याकडनं दिसत आहेत असं म्हणावं. थेट आम्ही बातमी देऊ असं नाही म्हणतो. आता त्यांनी काय म्हटलं या प्रत्येक गोष्टीवर मी बोलणं योग्य ठरणार नाही. आता काय बातमी देणार आहेत हे मला माहीत नाही, पण त्यांना जरी वाटतंय बातमी देऊ तर आपण बातमीची वाट बघू सगळेजण. एकीकडे अशी चर्चा सुरू असताना दुसरीकडे मात्र तुमचे पदाधिकारी वैभव दळवी यांचा पक्षप्रवेश करून घेत आहेत, कसं बघताय? नाही, याच्यात असं आहे की मला असं वाटतं की सन्माननीय उद्धव ठाकरेंना त्यांचे पदाधिकारी फसवतात की या मनसेचा, त्यांना जरा बरं वाटावं की हा मनसेचा पदाधिकारी आम्ही फोडून आणलाय आणि पक्षात प्रवेश करतोय वगैरे, पण उद्धव ठाकरेंना फसवतायत. त्यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडनं पुन्हा एकदा क्रॉस चेक करावं. हा आमचा पदाधिकारी नाही. 2014ला हा आमचा पदाधिकारी होता, त्याची पक्षातनं हकालपट्टी केली होती. त्याच्यानंतर 2014 ते आज 2025 ना तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बॅनरवर आहे, ना आमचं कुठलं पदाचं त्याला पत्र गेलेलं आहे, ना तो कुठल्या आमच्या पदावर आहे. उलट पक्षी हा तिकडे एक थोडासा बदनाम व्यक्ती आहे, ज्याच्यावर 354 सारख्या केसेस पडलेल्या आहेत. त्यामुळे हा आमचा पदाधिकारी नाही. तरी उद्धव ठाकरेंना माझी विनंती आहे की त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडनं एकदा फॅक्ट चेक करून घ्यावी त्यांनी. झालं एका वैभवबद्दल दुसरे वैभव खेडेकर तुम्हाला भेटायला आले होते. वैभव माझा मित्र आहे हो. वैभव खेडेकर मला नाही भेटायला येणार, तो कोणाला भेटायला येणार? पण कुठे त्यांची नाराजी होती अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चालू होती. हे बघा काय आहे, पक्षात कुरबुरी चालू असतं. आपल्या घरात नाही होत का, तर पक्षात तर कुरबुरी चालू असतं. ठीक आहे, होत राहतात. मन मिळून झालं का? असं का मनभेद होतं तर मन मिळवणार ना, पहिले मनभेद तर होऊ द्या. दोन्ही भावांनी एकत्र यावं ही जनतेची इच्छा असल्याचं महत्त्वाचं आणि सूचक विधान मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी केलं. उद्धव ठाकरेंच्या मनात काय आहे ते महत्त्वाचं आहे. देशपांडे यांनी हे सूचक विधान केलेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.